नमस्कार, टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी इशिका खनाल। आता बघूया सविस्तर बातमी। संजय गांधी निराधार योजना समिती हिंगणा यांनी एकाच मीटिंगमध्ये गरजू लाभार्थ्यांचा 850 अर्जांचा निपटारा हा एका मीटिंगमध्येच केला। दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी ह्या समितीची बैठक हिंगण्याच्या तहसील कार्यालयामध्ये पार पडली आणि ह्या समितीने एकाच मीटिंगमध्ये 850च्या वर श्रावण बाळ योजना असो, संजय गांधी निराधार असो किंवा इतर त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या योजनेचा लाभ हे 850च्या वर गरजू लाभार्थ्यांना दिल्याचं चांगलं काम त्या ठिकाणी केलं। त्यामुळे ह्या समितीचं कौतुक होत आहे। समितीचे अध्यक्ष नरेंद्र वाघ आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या समितीची बैठक हिंगणा तहसील कार्यालयामध्ये पार पडली आणि समितीचे इतर सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी ह्या एका बैठकीमध्ये 850च्या वर जे आहेत गरजू लाभार्थी त्यांचे अर्ज पास केले। त्याच्यामुळे ह्या लाभार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या आदेशाप्रमाणे ह्या समितीने गावागावामध्ये जाऊन गरजू लाभार्थ्यांचे अर्ज भरले, गावागावामध्ये शिबिरं लावली। त्यामध्ये कवळस, मोहगाव, टाकडघाट येथे मोठ्या प्रमाणात निराधारांना आधार देण्याचं काम ह्या समितीच्या वतीने करण्यात आलं। यावेळी बैठकीला समितीचे अध्यक्ष नरेंद्र वाघ, सदस्य श्री अंकुश बावणे, सौ विमलताई मोहितकर, श्री प्रमोद डाखडे, श्री विशाल भोसले, श्री मनसाराम मालोदे, श्री राजू घाटोळे, श्री दादाराव मुळे, चेतन पांडे आणि समितीचे जे सचिव आहेत ते नायब तहसीलदार मेश्राम साहेब आणि लिपिक संजय गायकवाड हे या बैठकीला उपस्थित होते आणि समितीच्या वतीने ह्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि लिपिक यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले। सर्वप्रथम मी माझ्या सगळं टीमचं आणि आमचे मेश्राम साहेब, नायब तहसीलदार यांचं खूप खूप अभिनंदन करतो व यांचा सर्वांचा ऋणी आहे। कारण सर्वांनी या वर्षभरात म्हणजे आमच्या लाडके आमदार साहेबांनी मला वाटते जून 23ला आमची नियुक्ती केली। एक संजय गांधी निराधार योजनेची मला अध्यक्ष करून बाकी सगळ्यांना सदस्य केलं आणि आमची पहिली मीटिंग जुलै 23ला झाली। तेव्हापासून तर आजपर्यंत जवळपास आमच्या 8 मीटिंग झाल्यात आणि ह्या 8 मीटिंगच्या माध्यमातून आम्ही निराधारांना न्याय द्यायचा प्रयत्न केला। हा आकडा जातो 5000चा जवळपास। आज जवळपास आम्ही 950 अर्ज मंजूर केले आज। त्याचं कारण असं की आम्ही ह्या 8 महिन्याच्या कालावधीत आम्ही 3 कॅम्प घेतले। साहेबांच्या आदेशानुसार आम्ही 3 कॅम्प घेतले, जिथे मोहगाव झिलपी, कवडस, टाकाघाट हे कॅम्प झालेले आहे। परवा कानुलीवाऱ्याला आहे। असे आणखी 2-3 कॅम्प शिल्लक आहेत, परंतु आम्ही आमची मीटिंग ह्या महिन्यातली 21ला असलेली 26ला केली, जेणेकरून ह्या कॅम्पला आलेले अर्ज आम्ही आज घेऊ शकलो आणि त्याला मंजुरी देता आलो। महत्त्वाचा विषय असा आहे की हे जे निराधार आहे, अपंग असो, विधवा असो, श्रावणबाळ असो, संजय गांधी असो, यांच्या माध्यमातून साहेबाच्या आदेशाप्रमाणे आम्ही कुठल्या याच्यात गट तट न बघता, महत्त्वाचा विषय आहे गट तट न बघता, कुठलंही राजकारण न करता आम्ही, कारण आमच्या हिशोबाने गरिबाचा कुठलाच गट नसतो, कुठलाच पक्ष नसतो, गरीब असतो आणि म्हणून आलेल्या अर्जांची आम्ही पूर्ण प्रयत्न केले की त्यांना न्याय कसा देता येईल आणि आमच्या कमिटीने आम्ही तो न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल। परंतु जर आम्हाला 15-20 दिवस आणखी मिळाले, आमच्या सचिव साहेब आहेच इथे, आम्हाला जर आणखी 15-20 दिवस मिळाले तर आम्ही 10 तारखेच्या जवळपास एखादा कॅम्पसुद्धा आणखी घेऊ शकतो। ह्याचं कारण असं की जे अर्ज आले किंवा जे कॅम्पच्या माध्यमातून अर्ज येणार आहे त्यासुद्धा अर्जाचा निपटारा आम्ही ह्या आचारसंहितेच्या पहिले करू शकलो पाहिजे। म्हणून आम्ही आमची विनंतीसुद्धा राहील आमच्या सचिव साहेबांना की 2 तारखेला शेवटचा कॅम्प आहे। 2 तारखेला आलेल्या अर्जापैकी जर आम्ही 10 तारखेपर्यंत काही जर 4-500 अर्ज पुन्हा आले तर त्यांना आम्हाला न्याय देता आला पाहिजे। अडचण फक्त एवढी राहील की 6-7 तारखेला जर आचारसंहिता लागली तर आम्हाला घेता येणार नाही, आम्ही साहेबांनासुद्धा त्रास देणार नाही। पण 6-7ला जर नाही लागली आणि ते 10च्या पुढे जर आचारसंहिता गेली तर साहेबांनासुद्धा विनंती राहील आणि साहेबांनी आम्हाला पूर्ण मदत केलेली आहे आणि आम्ही त्यांच्याकडून सुद्धा आशा बाळगतो की 10 पर्यंत जर आचारसंहिता नाही लागली
तर आमचा परत एक आमची मीटिंग होऊन आम्ही जे काही अर्ज येणार आहे त्या अर्जावर आम्ही पूर्ण कमिटी बसून त्या आलेल्या अर्जालासुद्धा न्याय देऊन त्या निराधारांना आधार द्यायचा प्रयत्न करू. मी परत पाहुणे आहेत, विमलजी मोहितकर आहेत, प्रमोदजी डाकळे आहे जे बिनविरोध सरपंच आलेले आपल्या मोगावचे, गंगाधरजी नाडे आहे, विशाल भाऊ भोसले आहे जे उपाध्यक्ष आहे पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे, मनसारामजी मालोदे आहे, राजू भैया घाटोळे आहे, दादाराव नारायणरावजी मुळे आहे जे आपल्या राजकीय प्रवासात समाजसेवेचाही ज्यांनी विरोध घेतला आहे. कारण की मला सारखे त्यांचे मेसेज येतात की भाऊ काही मुलं आहेत का इथे ही जागा आहे. तर असे दादारावजी मुळेसुद्धा आहेत जे वारंवार गोरगरिबाच्या प्रयत्नात सगळेच आहे, पण त्यांचा हातभार मला जास्त असतात की भाऊ एवढी जागा आहे काही मुलं पाठवा. त्यांचा मी सुद्धा ऋणी आहे. चेतनलालजी पांडे आहे आणि आमचे सचिव कमिटीचे नायब तहसीलदार मेश्राम साहेब आहे. एक लिपिक आहे संजयजी गायकवाड ज्यांचं सर्वांचं आम्हाला योगदान मिळते आणि असंच ह्या सगळ्यांचं कायम योगदान मिळेल ही ह्यांच्याकडनं आशा बाळगतो. आणि परत एकदा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आम्ही आमच्या परीनं पूर्ण टीमनी पूर्ण निराधारांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि पुढेसुद्धा जर आम्हाला ही संधी लाभली तर निश्चितच आम्हाला निराधारांना आधार द्यायचा प्रयत्न करायला निश्चितच आनंद होईल. आताच या संपूर्ण प्रक्रियेबाबत आमचे सन्माननीय समितीचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ वाघ यांनी आपलं मनोगत मांडलं आणि नक्कीच ज्या दिवशीपासून सन्माननीय आमचे आमदार समीरभाऊ मेघे यांनी आम्हाला या समितीची जबाबदारी दिली आणि मी सर्वप्रथम आमदार साहेबांचं या नियुक्तीबद्दल आभार मानतो की त्यांनी अत्यंत चांगले आणि तोडीचे आणि अनुभवी लोक या समितीत दिले. त्यामुळे त्या सर्वांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला हिंगणा विधानसभेतील प्रत्येक शोषित पीडित वंचित घटकांना निराधाराचा सहाय्य देण्याकरता जो आम्हाला आधार मिळाला किंवा जे आम्हाला सहाय्य मिळालं त्यामध्ये निश्चितच आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांचा खूप मोलाचा वाटा आहे, ज्यामध्ये सर्व सन्मान्य सदस्यांचे नाव आताच आमचे अध्यक्ष महोदयांनी घेतले. आणि त्यात महत्त्वाची बाजू आमचे प्रशासकीय मार्गदर्शक जे आमचे सचिव आहे मेश्राम साहेब यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. म्हणजे आम्ही जरी प्रशासकीय अनुभवात कमी असलो किंवा आम्ही नवीन नियुक्ती आमची असली याच्या आधीचा आम्हाला अनुभव नसतानाही सर्व नवखे लोक असतानाही साहेबांनी आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं. प्रत्येक योजना कुठेतरी काही कमी असताना त्यांनी समजून सांगितली, कुठे कागद आम्हाला समजत नव्हता कारण की आमची सर्वांची पहिली वेळ होती आणि यामध्ये अनेक बाबी त्यांनी आम्हाला उलगडून सांगितला. त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा अनुभवाचा फायदासुद्धा आम्हाला त्यावेळेस झाला आणि त्यांच्यामुळे आणि सर्व यांच्या लिपिक आमचे संजीव भाऊ यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सर्वात मेहनती आमचे अध्यक्ष जे आता साधारणतः 5:30 वाजले आहे. आम्ही आजची ही शेवटची मीटिंग अशी समजतो, कदाचित होऊ शकते शासनाची आणि निवडणुकीची आचारसंहिता ही केव्हा लागेल याबद्दल काही निश्चिती नाही, पण एक साधारणतः अंदाज पकडून जर आमची शेवटची मीटिंग असेल तर आम्ही साधारणतः 11 वाजता या मीटिंगला बसलो होतो आणि आता 6:03 झाले आहे. आणि या संपूर्ण काळात आम्ही जवळपास 850 फॉर्म आम्ही साधारणतः आज मंजूर केले. काही फॉर्म्स राहिले होते, त्रुटी होत्या, काही प्रलंबित फॉर्म आहे, त्याची पूर्तता उद्या परवा त्या फॉर्मची होऊन जाईल. त्यामुळे नक्कीच आज आम्हाला सर्वांना आनंद होतो की जरी आमची शेवटची मीटिंग कदाचित असेल पण आम्ही जास्तीत जास्त लोकांना या मीटिंगच्या माध्यमातून आणि या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला. साधारणतः याच्या आधी कमिटी आणि साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही दर महिन्याला हे मीटिंग आयोजित केली. त्यामुळे दर महिन्याला जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही केला. सर्वप्रथम मी या क्षेत्राचे लाडके आमदार समीरजी मेघे यांचा आभारी आहे की त्यांनी माझी या कमिटीवर नियुक्ती केली. मागील 9 ते 10 महिन्यापासून या कमिटीवर काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सामान्य माणसाला ज्या प्रत्येक कार्यालयामध्ये चक्रा मारावं लागत होत्या एका कागदासाठी, तो विषय जवळपास आम्ही संपुष्टात आणला. निराधारच्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही जी एक पारदर्शकता आणली. आधीच्या काळामध्ये कमिट्या होत्या पण कुठंतरी पैशाचा व्यवहार होत होता, हा विषय आम्ही पूर्णतः संपवला याचा आम्हाला अभिमान आहे. अध्यक्ष आम्हाला चांगले लाभले. नरेंद्रजी वाघ त्यांच्या मागे मोठा व्याप असतो तरीसुद्धा त्यांची जी तळमळ होती आणि निराधार व्यक्तीला जो लाभ मिळाला पाहिजे प्रत्येक गावगाव पिंजून काढून
सगळ्या त्या गावातले आमचे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांना आम्ही एक सूचना दिल्या की जास्तीत जास्त केसेस तुम्ही टाका. या महिन्यामध्ये 10 तारखेला आम्ही मिटिंग घेणार आहोत. कार्यकर्त्याच्या काही अडचणी आल्या. त्यांनी सांगितले का 10 तारखेपर्यंत आमचे फॉर्म नाही पोचले. तर आमचे सचिव होते, आम्ही त्यांना विनंती केली, साहेब या महिन्याची मिटिंग तुम्ही 15 तारखेला घ्या. सेतूवाल्याला सूचना द्या की 12पर्यंत फॉर्म आणून द्या. या माध्यमातून बरेचसे फॉर्म त्या मिटिंगला येत गेले आणि रेकॉर्ड ब्रेक जवळपास 5,000पर्यंत केसेस आम्ही 9 ते 8 महिन्याच्या मिटिंगमध्ये केल्या. तालुक्याच्या आजपर्यंत जितक्याही निराधारच्या कमिट्या झाल्या असा कुठलाही रेकॉर्ड झालेला नाही. इतक्या केसेस आम्ही या 9 ते 10 महिन्यात मंजूर केला. यामागे सगळ्यात मोठा हात होता तो सन्माननीय आमदार साहेबांचा. कारण आमदार साहेबांचं लक्ष जे निराधारच्या बाबतीत होतं, मला असं वाटत नाही साहेबांनी पूर्ण मतदारसंघात जवळपास कोट्यवधीचे कामं केले. पण निराधार लोकांना लाभ मिळावा याबाबतची जे साहेबांची तळमळ होती ते पाहण्यासारखी होती.